धर्माच्या नावानं जातीच्या नावानं पेटून उठणार आहोत। ती राजकारणी लोकांसाठी ही व्यवस्था फार सोपी आहे। झेंडा लागला म्हणजे मत भेटते अशी व्यवस्था असेल तर काम करायची गरजच काय? काहीच गरज नाही काम करायची। कशाला आंदोलन करायचं, कशाला गुन्हे दाखल करून घ्यायचे, कशाला मरमर करायची। काल आम्ही 4.5 तास 5 तास आम्ही त्या धोधो पावसात भिजलो आणि तेव्हा कुठेतरी एक फोन आला की आम्ही 4 दिवसांनी घोषणा करतोय। अरे ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला चलता येत नाही, एका एका घरी 4 दिव्यांग बसले आहे। 75व्या वर्षामध्ये अजूनही सरकार त्याच्याजवळ जाऊ का शकत नाही, हा विचार आहे। गरीब गरीब राहिला आणि श्रीमंत श्रीमंत झालेला आहे। मित्रो, मान सन्मानाचा विषय नाही, हा विषय आमचा नाही आहे। विषय बदलेची आग आहे डोक्यात। हम बदला लेंगे। मग 75व्या वर्षामध्ये काँग्रेसनं 200 रुपये महिना सुरू केला अपंगासाठी आणि ते वाढवासाठी काँग्रेसले 10 वर्ष लागले। मग भांडलो आम्ही, 600 झालाय, 600 रुपये। मी एक उदाहरण सांगतोय। व्यवस्था बजट का ढांचा नहीं बदल रहा है। वा असं वाटतंय, लोक म्हणते तुम्ही तर सत्तेत होते का केलं नाही। ही एकट्याची लढाई नाही, पण 182 शासन निर्णय काढले बच्चू कडून, 182 दिव्यांगांसाठी। अनाथाचं आरक्षणच नव्हतं महाराष्ट्रात। ज्याला आई नाही, वडील नाही, बाप नाही, धर्म नाही, गाव नाही, काही पता नाही, त्यालाच आरक्षण नव्हतं महाराष्ट्रात। लढलो आम्ही, प्रचंड मेहनत घेतली। एक म्हणते लाडकी बहीण आणि दुसरा म्हणते एकनाथजी लाडके भाऊ झाले, देवेंद्रजी लाडके भाऊ झाले, अजितदादा म्हणते मी लाडका भाऊ आहे, पवार साहेब म्हणते आम्ही विरोधकातले भाऊ आहोत, उद्धव साहेब म्हणतात, तिकडे ते काँग्रेसवाले म्हणताय, आम्ही म्हणतोय सख्खे भाऊ आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी उभे। महाशक्ती म्हणजे युक्ती, भक्ती आणि शक्ती। शक्ती ही सामान्य माणसांची, तिरंग्याची, युक्ती छत्रपतीची आणि भक्ती बाबासाहेब आंबेडकरांची। याची ही महाशक्ती आहे। मला असं वाटतं का, आणि कार्यकर्ते फोन करता आम्हाला का तुम्ही कशाला आता मधातच उभं केलं हे सगळं। म्हणलं मग काय करू, जा म्हणे आघाडीत, भाजपले पाडा म्हणे। म्हणलं पाडलं भाजपले आणि आणली आघाडी, त्यानं काय केलं ते तरी सांग। त्याच्याजवळ उत्तर सापडत नाही, म्हणे ते तसेच आहे, ते तसेच आहे। अरे 2004 मध्ये स्वामीनाथन, 2004 मध्ये 6 मध्ये तो स्वीकारला म्हणजे अंमलबजावणी झाली। काँग्रेसनं स्वामीनाथन स्थापन केला, वामनरावजी असन आपले, तुम्हाला तर राजू शेट्टी आमचे, शंकरण्णा धोंडगे असेल। मग 6 पासून तर गेल्या 15 वर्षापर्यंत काँग्रेसच होती ना। एक शिफारस मान्य केली नाही, एक शिफारस। मोदी जी आले, तो भाई और बहनों, किसान के भी अच्छे दिन आएंगे। विचारा अच्छे आले काय तर खड्ड्यात टाकलंय। हे म्हणत होते स्वामीनाथनची पूर्ण अंमलबजावणी करू, एक शिफारस मान्य केली नाही, एक शिफारस। तर नोकरीवाल्यांचा जर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा वेतन आयोग जर मान्य होतं, स्वामीनाथन का होत नाही? सवाल आहे हे काँग्रेसवाल्यांना सवाल आहे आमचा, हा भाजपवाल्यांना सवाल आहे। तुम्ही जाती धर्माचे झेंडे घेऊन फिरा, आम्ही सेवेचा झेंडा घेऊन फिरतोय। तुम्ही हिरवा, निळा, पिवळा लोकांच्या डोक्यात घाला, आम्ही तिरंग्यासाठी मरणार आहोत, तिरंग्यासाठी जगणार आहोत। या नवीन विचारानं आम्हाला समोर जायचं आहे। मित्र, लढाई खऱ्या अर्थानं आमदारकीची नाही आहे, खासदारकीची लढाई नाही, मुख्यमंत्री आणि मंत्री बनण्याची लढाई नाही। ही लढाई आहे कार्यकर्ता बनण्याची, कार्यकर्त्या बनण्याची लढाई। आज आपण पाहतोय की तुम्हाला न पैशानं कुठल्याही प्रकारचा एका कॉलवर तुम्ही इथं आलात। मला माहित आहे आम्ही सगळे सतरंजी उचलणारेच आहोत। ज्याच्यासाठी टाकली होती ना
त्यांनी सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्याचं सगळं वाटोळ करून टाकलं. आता हा सतरंजी उचलणारा कार्यकर्ता नेत्याचं वाटोळ केल्याशिवाय राहणार नाही. अनेक गोष्टी सांगता येईल. राजांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ते तुमच्या समोर मांडलं. राजूजी शेट्टी आहे ज्यांच्यावर हजारो कित्येक शेकडो गुन्हे आहे. वामनराव चटपांचं भाषण आम्ही जेव्हा सभागृहात पाहायचं तेव्हा बऱ्याच गोष्टी मी वामनरावजवळून शिकलोय. आणि मग अशी सगळी कष्ट करणारी लोक एकत्र होत असेल तर मग काही लोक असं म्हणतात का ते आघाडी बिघडण्यासाठी हे सगळं करतंय. मला एक तुम्ही सांगा, दिल्लीचं सरकार केजरीवालनं आणलं का नाही आणलं? आणि केजरीवालनं जर विचार केला असता असे आरोप होईल आणि केजरीवाल उभेच नाही राहिले असते तर एक चांगला मुख्यमंत्री देशाला भेटला असता का? बिहारमध्ये तर तुम्ही तिसऱ्याच आघाडीसोबत बसले. ममता बॅनर्जी आहे. मी जर उभा राहिलो नसतो, कारण काँग्रेसचा एक उमेदवार तिकडे उभा होता आणि भाजपचा इकडे उभा होता, मी तिसराच होतो हो तिथे. मग असा विचार केला असता तर बच्चू कडू आमदारच झाला नसता. तिसरे म्हणजे सगळे खाणारे, तिसरे म्हणजे फक्त मतं घेणारे, तिसरे म्हणजे निवडून न येणारे असं जर वाटत असेल तर बच्चू कडू बगर पाठिंब्याचा फक्त जनतेच्या ताकदीवर 4 वेळेस निवडून आलाय. 4 वेळेस. तुमच्या सगळ्या जातीपाती धर्माचे गणित तोडून आम्ही निवडून आलोय. मित्र, ही लढाई खऱ्या अर्थानं आर्थिक विषमतेच्या विरोधात लढायची आहे. तुमच्या आमच्या समोर झेंड्याचं राजकारण दाखवलं जातं. अनेक जाती भिडवल्या जातं. अनेक धर्मात भिडवल्या जाणार आहे. यांची पॉलिसीच ते आहे. हा देश गरीब राहण्याचं कारणच ते आहे का आमच्या डोक्यात फक्त धर्म घातला आहे. धर्माशिवाय आम्हाला काही बोलताच येत नाही. अनेक नारे काढले, अनेक तरुणाई गुंतवून टाकली. बाप मेला तरी बेहत्तर, पण नेता जिवंत राहिला पाहिजे. अशी जी हरामखोरी चालली आहे ना त्याला गाळायचं आहे मातीत. तुम्ही आम्ही कोणाला तिकीट भेटन, कोण उभा राहीन, कोण कशा पद्धतीनं समोर येणार, कोणाला खुर्ची भेटली नाही भेटली डोक्यात ठेवणाऱ्या कार्यकर्त्याची लढाई नाहीये हे. वेळ पडली तर 2 पावलं मागे घेऊन महाशक्तीच्या माध्यमातून एक नवीन इतिहास निर्माण करण्यात माझं योगदान किती आहे हे कार्यकर्त्यांना डोक्यात घेतलं पाहिजे. तुम्ही सगळ्या पक्षातले कार्यकर्ते आहे. स्वाभिमानी असेल, स्वराज्य संघटना असेल, आमच्या वामनराव जी चटप असेल, आमचे शंकररावजी धोंडगे पाटील असेल, सगळे कार्यकर्ते आम्ही पाहतो इथे बसलेले असणार. आता ही सगळी व्यवस्था ज्यांनी केली त्यांची नावं घेतली नाही, त्यांचा सत्कार केला नाही, त्यांना मोठं बोलावलं नाही, असं अपेक्षा ठेवून चालणार नाही. माझं नाव आयुष्यात कधीच येणार नाही, पण मी मागं नाही हटणार ही भूमिका घ्यावं लागेल. आम्हाला भेटल्या नसत्या काय, आम्हाला युतीत एखाद 2, 3, 4, 5 सीटा भेटल्या असत्या, राजाभाऊ वगैरे संभाजीराजांना सगळ्यांनाच व्यवस्था झाली असती मस्त. बायकार त्याच्याच पैसा त्याचाच व्यवस्था करून आम्ही आमदार डबल होता आलं असतं ना. काही मोठी गोष्ट नाही आहे. त्या व्यवस्थेमध्ये आम्ही जाऊ शकलो असतो. ही व्यवस्थेचा विषय थोडा आहे भाऊ, हा मुद्द्याचा विषय आहे. आता ही म्हातारी आम्हाला भेटली, माजी सैनिकांची पत्नी आहे. तर कार्यालयाचे पायपीट करता करता थकली, माजी सैनिक. असं प्रशासन, एका कलेक्टरवर 7.5 लाख रुपये खर्च होतं महिन्याचे. एका कलेक्टर, तो साला कलेक्टर ऑफिस मधून उठतच नाही. एवढी मस्ती आली प्रशासनाला. सामान्य माणसाच्या, काल आम्ही परभणीला गेलो, राजांनी फोन माझ्या हाती दिला, अहो घर वाहून गेले, 5 दिवस झाले, घराचा पंचनामा झाला नाही. आदित्य ठाकरे येऊन गेले, तर कोणतरी त्यांचे पालकमंत्री येऊन गेले, आणि नदीच्या काठावरचं घर मात्र तसंच वाट बघत राहिलंय मदतीचं. मित्र, ही लढाई अत्यंत या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात लढाई आम्हाला उभी करायची आहे. हे मान सन्मानाची लढाई नाही आहे, लक्षात घ्या. कठीण आहे, फार सोपंही नाही. असं नाही भाषण दिले म्हणजे लोक फटाफट आपल्याकडे येईन असं नाही आहे. कारण व्यवस्था अशी करून ठेवली का जातीपातीत लोक गुंतून ठेवलेले आहे.
आणि प्रचंड पैशाची ताकद खर्च होणार आहे. प्रचंड पैसा वाहन अशी अवस्था. एक एक मतदारसंघ 100 करोडच्या वरती खर्च होण्याची शक्यता आहे. त्याच्यात छत्रपती सारखे काही मावळे आम्ही जमा करून एक इधर आदिलशाही, दूसरे जब निजामशाही और बाद में कुतुबशाही और फिर मोगलशाही, या अशा सगळ्या शाहीच्या विरोधात ज्याला घालायला पॅन्टही नसल, ज्याच्या घरी जेवायची अवस्था नसल, ज्यानं कधी विचार आम्ही पाहतोय का या सगळ्या व्यवस्थेमध्ये मी लढू शकेल, अशा प्रकारची हिंमत नाही, कुठल्याही प्रकारची आम्ही पाहतोय तशी व्यवस्था नसताना सुद्धा 50-50 लाखाच्या फौजेच्या विरोधात हा महाराष्ट्र देशात उभा राहिला आणि अख्ख्या हिंदुस्थानाला गवसणी घातला. तो छत्रपतीच्या युक्तीनं. त्या विचारानं आम्हाला समोर जावं लागणार आहे. 7 मावळे उभे राहतोय आणि 7 मावळेच्या विरोधात अगदी आम्ही पाहतोय 100 किलोमीटर आदिलशाहीची फौज 20 लाखाची असते. हे जे घाणेरडे राजकारण करतंय ते सांगतोय तिसरे म्हणजे असे आहे, तिसरे म्हणजे तसे नाही. आम्ही छत्रपतीचे भक्त आहोत. आम्ही बाबासाहेबांच्या विचारानं चालणारे लोक आहोत. तुम्हाला आम्हाला या विचारानं हे सगळं प्रत्युत्तर आम्ही पाहतोय. बोंबलून द्यायची गरज नाही, मतदानातून द्यावं लागेल. ज्या दिवशी मतदानातून उत्तर देईल आम्ही सांगितलं पाहिजे का सोयाबीनचे भावाची शिफारस या राज्यानं 7,000 रुपये पर क्विंटल मागे केली होती, मग 5,000 रुपये केंद्र सरकारनं जाहीर का केले? लिहून ठेवा बोर्ड भीतीवर. ज्यानं भाव दिला नाही त्याला आमचं मत नाही, बिलकुल भेटणार नाही. एका क्विंटल मागे 2,000 रुपयाच्या तफावत आहे. राज्य सरकार असं म्हणतंय का 7,000 रुपये भाव भेटल्याशिवाय 15% नफा भेटत नाही, आणि केंद्र सरकार मात्र 5,000 रुपये भाव डिक्लेअर करत असत तर घाट्या सोयाबीन विकावं लागतं. कोणाच्या थोबाडीत माराची? काँग्रेसच्या राज्यात होतं तरी काय दुसरं? हेच होतं ना. धर्म जातीच्या लढाईमध्ये आपण पाहतोय काँग्रेसला वाटते का मुस्लिम आणि दलित आमच्या सोबत आहे आणि भाजपाला वाटते हिंदू आमच्या सोबत आहे. आम्ही सांगतोय किसान और मजदूर हमारे के साथ है. आम्ही हे सगळी विषमतेची दरी जे जातीपाती धर्माची उभी केल्या जातं मित्र, त्याची ती दरी तोडून आर्थिकतेच्या विषमतेच्या लढाईच्या विरोधात तुम्हाला आम्हाला उभं राहायचं आहे मित्र. होमीच्या विधानसभेमध्ये विचारत होतोय अध्यक्षाच्या खुर्चीची किंमत 5 लाखाची आहे. आमदारावर खर्च होतं महिन्याचे 3.5 लाख आणि गरीबाचं घर जाहीर करतं 1.25 लाखाचं. लाज वाटत नाही? आराम करो. अरे 1.25 लाखात घर होते कसं? तो कंत्राटी काम करणारा आमचा जो कारखान्यात काम करतं त्याला 8,000 निपटून टाकतंय. 8,000 कामगाराचं घर चालू शकतं? ज्याचे अधिक कष्ट आहे तो इथं मरत आहे. मित्र, ही निवडणूक नाही, लढाई म्हणून स्वीकारावं लागणार आहे. अजूनही हॉस्पिटलमध्ये जाव तर मरताना लोक दिसतं. कोरोनाच्या काळात पायरीवर लोक मेले, पायरीवर. अंदर प्रवेश नव्हता. मंदिर आणि मस्जिदीच्या लढाईमध्ये अजूनही आमचे हॉस्पिटल दूर राहिलेले आहे. शिक्षण व्यवस्था ढासळून टाकलेली आहे. आम्ही पुन्हा धर्माच्या नावानं जातीच्या नावानं पेटून उठणार आहोत. ती राजकारणी लोकांसाठी ही व्यवस्था फार सोपी आहे. झेंडा लागला म्हणजे मत भेटते अशी व्यवस्था असेल तर काम करायची गरजच काय? काहीच गरज नाही काम करायची. कशाला आंदोलन करायचं? कशाला गुन्हे दाखल करून घ्यायचे? कशाला मरमर करायची? काल आम्ही 4.5 तास 5 तास आम्ही त्या धोधो पावसात भिजलो आणि तेव्हा कुठेतरी एक फोन आला की आम्ही 4 दिवसानं घोषणा करतोय. अरे ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला चलता येत नाही, एका घरी 4 दिव्यांग बसले आहे. 75व्या वर्षामध्ये अजूनही सरकार त्याच्याजवळ जाऊ का शकत नाही? हा विचार आहे. गरीब गरीब राहिला आणि श्रीमंत झालेला आहे. मित्र, मान सन्मानाचा विषय नाही. मले घेतलं काय, मले बोलावलं काय, माझं नाव पॉम्पलेट मध्ये लिहिलं काय, माझा फोटो इकडे काढला काय, तिकडे काढला काय, हा विषय आमचा नाही आहे. विषय बदलेची आग आहे डोक्यात. हम बदला लेंगे.
मग 75व्या वर्षामध्ये काँग्रेसनं 200 रुपये महिना सुरू केला अपंगासाठी, आणि ते वाढवासाठी काँग्रेसले 10 वर्ष लागले. मग भांडलो आम्ही, 600 झालाय, 600 रुपये. मी एक उदाहरण सांगतोय. व्यवस्था, बजट का ढांचा नहीं बदल रहा है. बजेटचा ढांचा तसाच आहे. बजेटमध्ये तुम्ही कुठं आहे, शेतकरी कुठं आहे, मजूर कुठं आहे, दिव्यांग कुठं आहे, विधवा बहिणी कुठं आहे, काम करणारी, भांडे घासणारी आमची महिला कुठं आहे, तो एसटीत चालवणारा ड्रायव्हर कुठं आहे. काय अवस्था, काय विषमता आहे बघा. आमदाराच्या गाडीवर आणि कलेक्टरच्या गाडीवर गाडी घेऊन चालवणाऱ्या ड्रायव्हरला 70,000 रुपये महिना, आणि 100 लोक घेऊन जाणाऱ्या एसटी मालकाला, एसटी चालवणाऱ्याला फक्त 12,000 रुपये महिना. लड़ाई नहीं लड़ाची, तोड़ डालेंगे साले को, खींच लेंगे साले को. प्लीज, हा हसाचा विषय नाही आहे. योगायोगानं आम्ही सगळे एकत्र आलो. आम्ही एकत्र होऊन नाही चालत. तुम्ही कोणत्या गटाचे, कोणत्या पक्षाचे असं म्हणून जर याले लागले आणि माझ्या नेत्याचा सन्मान आणि मान झाला पाहिजे असं वाटत असेल तर हे शक्ती आताच थांबवली तरी चालेल. आमच्या डोक्यामध्ये जिच्या घरावर छप्पर नाही ना ते डोळ्यात ठेवा. आमच्या डोक्यामध्ये अजूनही त्या हॉस्पिटलमध्ये उपचार भेटत नाही ना तो रुग्ण डोक्यात ठेवा. ज्याला 2 पाय नाही तो चलत कसा असेल ते डोक्यात ठेवावं लागेल. त्याच्यासाठी लढावं लागेल. कपडे घालून आणि बॅनरवर फोटो लावून माणूस मोठा नाही होत. माणसाच्या हृदयात जाता आलं पाहिजे लोकांच्या. एकदा त्याच्या हृदयात झाले ना भाऊ तर फिर कोई नेताओं की जरूरत नहीं होती. आदमी बड़ा कर देता है लोगों को. आम्ही 1 रुपया 1 मत घेऊन उभे राहणारे लोक आहो. राजू शेट्टी जी असेल, आम्ही असेल, सगळे असेल. मित्र, आम्ही जेव्हा हा धिंगाणा त्या सभागृहामध्ये पाहतोय, त्या कॅबिनेट मध्ये जेव्हा पाहतोय तेव्हा असं वाटतंय, लोक म्हणते तुम्ही तर सत्तेत होते का केलं नाही. ही एकट्याची लढाई नाही, पण 182 शासन निर्णय काढले बच्चू कडून. 182 दिव्यांगांसाठी. अनाथाचं आरक्षणच नव्हतं महाराष्ट्रात. ज्याला आई नाही, वडील नाही, बाप नाही, धर्म नाही, गाव नाही, काही पता नाही, त्यालाच आरक्षण नव्हतं महाराष्ट्रात. लढलो आम्ही, प्रचंड मेहनत घेतली. किती मत आहे हो अनाथांचे? पुऱ्या महाराष्ट्रात 2 ते 3 हजार मतं. प्रश्न मताचा नाही आहे, आशीर्वादाचा आहे. आशीर्वाद घेता आले. मतासाठी उभ्या राहणाऱ्या पार्ट्या भरपूर आहे मित्र हो, पण आशीर्वाद घेणारं संघटन आता मजबूत झालं पाहिजे. युक्ती, शक्ती, भक्ती आणि याच्यातून महाशक्ती खऱ्या अर्थानं जनता जनार्दनाची उभी राहिली पाहिजे. इथून जाताना तुम्ही हा विचार घेऊन जा, रोखोक जा, छाती फुगून जा की आता हे परिवर्तन येणार आहे. ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली आणि अजून आलटून पलटून भोगले त्याचा आता बदला घ्यायला आम्ही उभं राहतो आहे. तुम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. तुम्हाला भाजपची बी टीम म्हटलं जाईल. कुणाला अधिक काही वेगळ्या प्रकारचे आमच्यावर आरोप केला जाईल. अनेक गोष्टी घडेल, पण खंबीरपणे उभा असणारा पदाधिकारी, कार्यकर्ता खऱ्या अर्थानं आम्हाला महाराष्ट्रात पाहायचा आहे. आम्ही तुम्हाला वचन देतो सगळे मिळून, सामान्य माणसाशिवाय, कष्टकरी आणि अडचणी असणाऱ्या लोकांशिवाय आमच्या डोक्यात कधी सत्ता जाणार नाही, हे नक्की सांगतोय. सत्ता कधीच जाणार नाही. सत्तेचाच विषय असता तर एखाद्या मोठ्या पार्टीत जाऊन अनेक पद मिळवता आले असते, पण ते आमच्या डोक्यात कधीही शिरणार नाही. हम कट जाएंगे, टूट जाएंगे, लेकिन पीछे नहीं हटने वाले हैं. तुमच्या विचारानं, तुमच्या ताकदीनं आम्ही म्हणजे सर्व काही नाही आहे, तुम्ही म्हणजे सर्व काही आहे. खरी लढाई तर तुम्हालाच लढायची आहे. आम्ही हत्तीवर बसून येऊ, पण पायदळ जे सैनिक असतं ना ते खरं त्या युद्धात कामी येत असतं. हत्तीच्या माणसाची नंतर गरज असतं. पहिले लढना पडता है वो पायदळ वाले को सेना में, त्याला कापाचं असतं खटाखट खटाखट.
आणि म्हणून तुमची लढाई, तुमचे जर जोश होत संपले आणि तुम्ही जर तिकीटसाठी जर फक्त डोक्यात भूत घेऊन जर लढायला लागले तर मग आम्ही हत्तीवर बसून फायदा तरी काय? कब तीर चलेगा और कब हम चले जाएंगे पता नहीं लगे रहेगा. आणि म्हणून आपल्या सर्वांना या इतक्या ताकदीनं आपण इथं जमा झालात. आपण सर्वांचं म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, आपण सगळ्यांनी, आम्ही सुद्धा कार्यकर्ता म्हणून, सैनिक असेल, अधिक कोणी असेल, जे काय शेवटचा घटक असेल, जो दुरावलेला आहे, खरा वंचित आहे पण कष्टकरी आहे, त्या लोकांना एक आशेचं किरण उभं राहिलं पाहिजे. त्यानं गावातून उभं म्हटलं पाहिजे, नाही आता सगळं बाजूला ठेव, फक्त परिवर्तन महाशक्ती, फक्त परिवर्तन महाशक्ती, हा विश्वास निर्माण करावा लागेल. लोक तसंच काही उन्हा मत नाही मारत. मत मारणं एवढं थोडं सोपं आहे हो. मत म्हणजे तुमचे आम्ही, तुम्ही आमचे, एवढं म्हणाले प्रचंड कष्टाची गरज असते. तो त्याचं मत देतोय तुम्हाला, मत देतोय म्हणजे तो तुमचा होतोय. होय, मी राजेंचा आहे, मी शेट्टी साहेबांचा आहे, मी वामनरावांचा आहे, हे मनासाठी प्रचंड कष्टाची गरज असतं. आणि ते कष्ट तुमच्या आमच्या सहित सगळेनं करायचं असते. आम्ही सुद्धा कुठल्याही आईशी आराम न करता प्रचंड धावावं लागेल. जे चांगले कार्यकर्ते आहे, मी नाही बजा, तुम्ही सांगितलं पाहिजे मी इथं नाही, माझी जरी दावेदारी असली पण मी निवडून नाही येऊ शकत, तुम्ही याला तिकीट द्या, मी यावेळेनं मागं राहील, अशा भूमिका घ्यावं लागणार आहे. त्याग करावं लागेल. दोन गोष्टी मान सन्मानाच्या बाजूनं ठेवावं लागेल. त्याच्याशिवाय हे लढाई शक्य नाही. कारण दोन्हीकडे प्रचंड पैसा आहे, दोन्हीकडे प्रचंड ताकद आहे. ती जाती धर्माची आहे. आपल्याला बगर जाती धर्मासही सोडून खऱ्या आम्ही पाहतोय राष्ट्रभक्त सैनिकांची खरी ताकद निर्माण करायची आहे. आणि म्हणून तुम्ही थोडे जरी डगमगले भाऊ तरी आमचं सगळ्यांचं वाटोळं व्हायला वेळ लागणार नाही. आपल्या सर्वांचं मी आभार मानतो, धन्यवाद देतोय. आणि ही लढाई आता खऱ्या अर्थानं संभाजीनगरच्या भूमीमधून आता प्रचंड वेगानं सुरू करू. वेळ कमी आहे पण आम्ही पाहतोय वाऱ्याच्या वेगानं आमचा कार्यकर्ता